नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. चला मग तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता उन्हाळा असल्यामुळे मुलांना आईस्क्रीम खायची खूपच आवड. तर सर्वच मुलं उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खातात आणि त्यांना खूप आईस्क्रीम आवडतं. तर इकडे पण तेच चालू आहे, आईस्क्रीम खोलायचं आणि खायचं. तर फॅमिली पॅक आणला होता, तोच ओपन करून खायला सुरुवात केली आहे. विश्वराजला तर खूप आईस्क्रीम आवडतं. तर उन्हाळ्यामध्ये आता मुलं बर्फ गोळा, आईस्क्रीम असं सर्व काही ना काही खातच असतात. तर यांचं तर काय सारखं सुरूच असतं. आता थंड खायचं, कलिंगड, द्राक्षे असं सारखं चालूच असतं. सीझनमध्ये फळं आणि फळांपेक्षा पण जास्त आईस्क्रीमच सर्वांना आवडतं. तर इकडे माझं स्वयंपाक सुरू आहे. मसाले भात बनवण्यासाठी मी तांदूळ निवडून घेतले आणि स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. नंतर मी घरामध्ये जे सामान होतं त्याच्यामध्येच मसाले भात बनवला. खडा मसाला, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि मी दारातच छान असा पुदिना लावलेला आहे. खूप छान आला आहे आणि तो ताजा ताजा घेऊन मी मसाले भातामध्ये घातला आहे. तर व्हेज बिर्याणीपेक्षा आपल्या घरातला मसाले भात खूप छान लागतो आणि खूप छान झाला होता. इकडे लसूण सोलून घेतला आणि मग नंतर खूप स्वयंपाक बनवायचा होता. चपाती, भाजी, भाकरी हे पण मी बनवलं. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल आणि आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी तुम्हाला दाखवते कुट्टी मशीन. तर कुट्टी मशीनकडे घेऊन जाते. इथं जवळच समोरच घराच्या कुट्टी मशीन लावलेली आहे. तिथे आपलं मकवान म्हणजे मका असते ती त्याचं कुट्टी करायची आणि ती जनावरांसाठी कुट्टी करून ठेवतात आणि ती जनावरांना सकाळ संध्याकाळ कुट्टी खायला वापरतात. तर मका निघाली, कणस मोडून टाकली आणि नंतर जे त्यांची ताटं असतात ती ताट कुट्टीमध्ये घालून त्याची कुट्टी बनवायची आणि ती पोत्यामध्ये भरून ठेवायची. आता उन्हाळा लागला आहे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना खायला लागतं म्हणून ते सर्व कुट्टी हिरवी वैरण पण असते. तर हिरवी वैरण पण विकली आणि आपली जी वाळलेली होती त्याची कुट्टी करून ठेवायची म्हणजे जनावरांना ती वापरता येते. तर आपल्या इकडे काही जनावरं नाहीत त्यामुळं आपण अशी कुट्टी विकून टाकायची आणि जी हिरवी वैरण आहे ती जनावरांना चांगली असते ती पण आपण विकून टाकायची. तर शेतामध्ये लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे लवकरात लवकर मका विकून टाकली आणि त्याची कुट्टी करून त्यांनी घेऊन गेले. तर असं असतं शेतामध्ये. ह्या सीझनमध्ये ऊन असतं त्यामुळं जास्त पाण्याची गरज असते. जर पाणी नाही मिळालं तर सुकतं आणि ते पीक येत नाही. तर पावसाळ्यामध्ये तसं काही नसतं. पावसाळ्यामध्ये छान पीक येतं आणि पावसाळ्यामध्ये पण मका खूप झाली पण मका होऊनही काही उपयोग झाला नाही. मका खूप भिजली आणि पावसाळ्यामधली मका खूप नुकसान झालं त्या मकेचं. तर त्यानंतर ही मका आपण केली नाही, डायरेक्ट कुट्टी करून विकून टाकली. हिरवीच वैरण जनावरांसाठी विकून टाकली. तर मका करायची म्हटलं तर त्याला कामगार मिळत नाहीत. बायका शेतात कामाला येत नाहीत. ऊन जास्त लागतं त्यामुळं कोणीही मका करायला येत नाही म्हणून आपण अगोदरच विकून टाकलेली असते. तर अशी कुट्टी केली. अशी कुट्टी करतात. ट्रॅक्टर आणि ट्रॉली जवळजवळ लावतात आणि माणसं खालून कुट्टी देतात, वैरण देतात आणि वर उभा राहून ती तुडवली जाते आणि ती परत पोत्यामध्ये भरतात. इकडे मी बटाट्याची पातळ भाजी आणि सोयाबीन सुक्कं बनवलं आहे. तर मस्त असा मसाला कांदा टोमॅटो घालून मस्त मी आपल्या साध्या काळ्या मसाल्यामध्येच मी बनवली आहे. बाकीचे मसाले काही वापरले नाहीत. तर सोयाबीन भिजू घालून धुवून मस्त मी भाजलं आहे आणि ते मी सोयाबीनमध्ये भाजीमध्ये टाकणार आहे. तर खूप छान अशी सोयाबीनची भाजी झाली आणि इकडे मी परत कांदा तळून घेते. तर तो कशासाठी म्हणजे मटकीची उसळ असते, मोड आलेली मटकी असते त्याची मी भाजी करणार आहे. तर ती भाजी खूप छान लागते आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक असते म्हणून मी ती भाजी बनवली. ज्यांना सोयाबीन आवडत नाही त्यांच्यासाठी ही मटकीची उसळ बनवली आणि त्याचसोबत पातळ भाजी पण बनवली आणि भात, चपाती आणि मग गुळाची पोळी आणि भाकरी, पिवळी भाकरी म्हणजेच आपली मकाची भाकरी बनवली.
तर कोणाला चपाती आवडती, कोणाला मकाची भाकरी आवडती आणि मग गोड खायला पण थोडं आवडतंच मुलांना, म्हणून मी 2-4 गुळाच्या पोळ्या पण बनवल्या. गुळाच्या नुसत्या पोळ्या जर नाही आवडल्या तर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं बारीक कूट घालायचं, म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या बनतात. पण इथं मुलांना गुळाच्या पोळ्या खूप आवडतात, म्हणून मी गुळाच्या पोळ्या पण केल्या आणि चपात्या पण केल्या. तर अगोदर मी चपात्या करून घेतल्या, कारण का चपाती केली की नंतर भाकरी करता येते आणि अगोदर जर भाकरी केली तर चपाती व्यवस्थित येत नाही, करपते चपाती, मऊ होत नाही. तर छान कणिक मी अर्धा तास मळून ठेवली होती. कणिक मळून ठेवली ना, तर थोड्या वेळाने अर्ध्या तासाने लुसलुसीत मऊ अशा पोळ्या किंवा चपात्या मस्त बनतात आणि जरा चांगली भिजली कणिक की मस्त चपात्या होतात, म्हणून मी थोड्या अर्धा तासानेच चपात्या बनवते. छान मऊसूत अशा चपात्या बनतात. गव्हाचं पीठ दळून आणताना ना, गहू अगोदर उन्हात घालायचे आणि 1 दिवस उन्हात घालून नंतर निवडून ते दळून आणायचे, म्हणजे खूप छान चपात्या होतात आणि एकदम मऊसूत पीठ गिरणीतून येतं आणि बारीक पीठ येतं, त्यामुळे चपाती खूप मस्त होते. मी असंच बनवते. तर असं असतं माझं दिवसभराचं रुटीन. स्वयंपाक, घरातील सर्व कामं आणि सर्वच महिलांचं असंच काम असतं. तर काम तर दिसत नाही आणि हात तर काय बसत नाही, असं गत असते माणसाची. शाळा सुरू आहे, आता थोडे दिवस शाळेचे राहिले आहेत. 10वीचे पेपर चालू आहेत आणि 10वीचे पेपर संपल्यानंतर परत दुसऱ्या लहान मुलांचे पेपर सुरू होतात आणि मग उन्हाळी सुट्टी सुरू होते. 1 महिनाभर शाळा राहिली असेल आता. पेपर संपले की मग उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असते, मग तर जास्तच काम वाढतं. घरात सर्व असल्यावर लवकर काम उरकत नाही, सगळ्यांचं वेगवेगळं खाणं पिणं असतं, त्यामुळं उशीर होतो. इकडे मी गूळ आणि तूप घातलं आहे. तूप घातलं की पोळी मऊ होते आणि छान पोळी भाजते पण आणि छान होती तुपामधली पोळी. तर गूळ आणि तुपाची पोळी मी बनवली आहे. इकडे थोडासा माझा गूळ जास्त झाला आहे, थोडासा गूळ कमी घालायचा आणि पोळी भाजून घ्यायची मस्त. ह्याला तूप वरून लावून खाल्लं तरी पण छान लागतं, मुलांना ते आवडतं आणि खातात मुलं. परत मी बनवली आहे मकाची भाकरी. मकाची भाकरी पण खूप छान लागते भाजी बरोबर आणि मी मकाची भाकरी बनवली. ह्याच्यासोबत पातळ भाजी पण छान लागते आणि दही आणि ठेचा आणि मकाची भाकरी एकदम छान लागते. एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.